काम कवडीच नाही आणि रिकाम पण घडीच नाही, तर असंच होतं. तरी आम्ही बघा माईले मस्त असं टाईमपास करत बसलेलो होतो, कारण की सकाळचा तर साबुदाणा करून बसलेला होता आणि फराळ वगैरे राहिलेलं होतं. तर आज होती महाशिवरात्री आणि येणाऱ्या जाणाऱ्याची आज खूप चालू असते आमच्या इथे, म्हणजे येणाऱ्या जाणारे खूप दिवसभर चालू असतात. मग चहा पाणी फराळ जे असतं ते केलं. परत संध्याकाळची स्वयंपाकाची ते वेळ झाली, पण आज स्वयंपाक तर नव्हता करायचा, फराळच करायचं होतं. आणि आज स्वयंपाक म्हणजे सगळ्यांचाच उपवास होतो, फक्त माझ्या लहान बाळाचाच नव्हता. म्हटलं आता त्याच्यासाठीच काय करावं, कारण की तो असाही दुसरं काही खात नाही. तेच सकाळी भात टाकलेला होता, त्याने फक्त थोडाच भात खाल्ला, बाकीचा भात जो आहे तो पडलेला आहे. म्हणून त्याला साबुदाणा आवडतो, म्हटलं त्याला सगळ्यांसाठीच साबुदाणा बनवायला घेतला. आणि मी अशी जर वेळेस एकादशी वगैरे काही असलं ना तर साबुदाणाच करत असते त्यांच्यासाठी, कारण की लेकरं जेवण करत नाही, त्यांना हे आवडीचं असतं, तेच खात असतात. तर इकडे मस्त अशी साबुदाणा खिचडी करायला घेतली आणि सोबतच मस्त आमटी करायला घेतली. आमटी खूप छान लागते साबुदाण्यासोबत. आणि मस्त इकडे बटाटे माझे थोडेसे शिजून झालेले होते, त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे घातलं, साबुदाणा घातला, त्याला परतून घ्यायचं आणि मस्त असे आपलं शेंगदाण्याचं कूट आहे ना त्याच्यामध्ये मी अगोदरच मीठ घातलेलं होतं, ते घालून घ्यायचं. आणि बाकीचं थोडंसं जे कूट होतं मी राहू दिलं, कारण मला एकीकडे भगरही करायची होती, कारण की कोणाला भगर आवडते, कोणाला साबुदाणा, तशा पद्धतीने मी केलेलं. मस्त इकडे भगर आणि ह्याचा ताट रेडी केलं आमटीचं. आणि देवाला उपहार वगैरे दाखवायचा होता, कारण की लेकरं अशा आहेत ना, कधी कधी माझ्या लक्षातून जर निघून गेलं की उपहार दाखवायचा आहे, तेही माझ्या लक्षात राहत नाही कधी कधी, कारण की आपल्याला सवय आहे आपल्या म्हणजे याच्यामध्ये की देवाला उपहार दाखवल्याशिवाय मी खात नाही, त्यासाठी. कारण की लेकरांना संध्याकाळी भूक लागून जाते, म्हणून पटकन अगोदर स्वयंपाक झाला म्हणजे ताट रेडी करायचं आणि देवाला दाखवायचं. पटकन देवाला ताट केलं आणि इकडे मेनचे हरिपाठ वगैरे चालू होता. आणि असा होता माझा आजचा दिवस बिझी रिकामपणाचा. चला व्हिडिओ सेंड करते, बाय.